नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी सुनीता शिंदे। जे पाहिले तेच दाखवणारे प्रखर दयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजचा स्पेशल रिपोर्ट। अवकाळी पाऊस व कोरोना रोगामुळे शेतकऱ्यांनी मारला झेंडू फुलावर ट्रॅक्टर। पलूस तालुक्यामधील दुधोंडी गावामध्ये विजय रामचंद्र जाधव राणा दुधोंडी यांचे 2 एकर शेत असून या शेतात भोंगी मिरचीचे पीक केले होते, परंतु काढण्याच्या वेळेस अवकाळी पाऊस व वाहतूक नसल्याने त्यांचे 2 लाखाचे आर्थिक नुकसान झाले आहे। त्यानंतर झेंडूच्या फुलाची लागवड केली। कोरोना रोगामुळे या फुलाची कोणत्याही प्रकारची मागणी नसल्याने शेतकऱ्यांनी जीवावर उदार होऊन 2 एकर शेतीवरील झेंडूच्या फुलावर ट्रॅक्टर फिरवला। त्यामुळे त्यांचे एकूण 7 ते 8 लाख नुकसान झाले आहे व शेतकरी पूर्ण कर्जबाजारी झाला आहे। राहणार दुधोंडी महापुरात ह्याच शेतात 2 एकर शिमला मिरची होती, ती महापुरात गेली। तसंच नंतर आम्ही झेंडू घेतला डिपॉयसाठी, त्या अवकाळीमध्ये गेला। त्यानंतर लगेच आम्ही 2 महिन्यानं रान तयार करून 2 एकर पुन्हा बँकेचं कर्ज काढून झेंडूचं पीक घेतले। लगीन सराई आणि तुमचे सण होतं, जी यात्रा होत्या, लगीन सीझनमध्ये भरपूर प्रमाणात झेंडूची मागणी असते। वासई मुंबई मार्केटमध्ये दादरच्या मुंबई मार्केटमध्ये हा झेंडू जातो। त्यामुळं आमचं लाखो रुपयाचे नुकसान झाले सलग। गेले वर्ष ते 1.5 वर्ष कुठले ना कुठले संकट शेतकऱ्यावर येऊन फुटलेलं असतंय। त्यामुळं पुन्हा आम्हाला रोटर मारावा लागला या पिकावर। एकही तोडा झालेला नाही। 25 ते 30 टन माल तोडून शेतामध्ये साईडला टाकलेला आहे।